नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण जो की लेक्चर सिरीज चालू केलेला आहे प्रश्न म्हणजे सराव प्रश्नसंच, ठीक आहे. तर यामध्ये आगामी होणाऱ्या पोलीस भरती करता आपण एक सेशन सुरू केलेले आहे, जो की प्रत्येक प्रश्नपत्रिका आपण इथे ऑफलाईन कंडक्ट करतो आणि देन त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण ऑनलाईन तिथे मेंटेन करतो. त्यामधील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा आपण व्यवस्थितरित्या विश्लेषण करणार आहे. तर आपण आता देन सेशनला चालू करण्याच्या आधी तुम्ही एकदा व्हिडिओला जोरदार लाईक होऊ द्या आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. क्लिअर? ओके. आणि जर तुम्ही बरेच दिवसापासून आपल्या चॅनलला फॉलो करताय परंतु सबस्क्राईब केले नसणार तर आधी करून घ्या, ठीक आहे. ओके. देन त्याच्यानंतरचा बघा हा पेपर क्रमांक 13. देन यामध्ये जर आपण विचार जर केला तर लक्षात घ्या. तर देन क्वेश्चन नंबर 1 बघा. आता जरा लक्षात घ्या यार मित्र, काय म्हणते, एका जंगलातील सागवानाच्या झाडांची संख्या 8000 आहे. किती? 8000 आहे. तर दरवर्षी मला सांगा देन त्याच्यानंतर कितीने घट होत आहे? 10%ने. 10% घट म्हणजे किती? 90%. असं किती वेळा? 4 वर्ष. मग 90% म्हटलं तर 9 ने भाग जाणारा ऑप्शन पाहिजे ना मित्रा. काय पाहिजे? 9 ने भाग जाणारा. इथे बघा 6 आणि 2 किती होते? 9 ची कसोटी काय? अंकांची बेरीज. 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 इथे जात नाही. इथं सांगा बरं, इथे जात नाही. इथे लक्षात घ्या 5 आणि 4 9 आणि इथं काय होत आहे? 8. म्हणजे 5 आणि 4 9 आणि 14, 14 आणि 8 22 इथे जात नाही. मग इथं बघा 5 आणि 2 किती होत आहे तुमचं? 7, 7 आणि 4 किती होत आहे? 11, 11 आणि 8 किती होत आहे? 19, 19 आणि 8 किती होत आहे? 27. म्हणजे पुन्हा इथं कोणाचा भाग जाणार? 9 ने भाग जाणार. तर डायरेक्टली तुमचं उत्तर येणार अशा पद्धतीने, ठीक आहे. जर तुम्हाला हा ट्रिक आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता पहिलाच क्वेश्चन होता, पुन्हा आहेतच. क्लिअर? तू पण शेअर करा. देन मग आता मला सांगा, तुम्ही कमेंटमध्ये या पद्धतीने सोडून तुम्ही मेंटेन करू शकता. 8000 गुणीला काय करणार, पण आपलं उत्तर आलेलं त्यानंतर घरी जाऊन चेक करायचा. हा अप्रोच तिथे ठेवणे अत्यंत आवश्यक होता. असं 4 वेळा म्हणजे 10% घट असं 4 वर्षानंतर म्हणताय. तुम्ही याचे कॅल्क्युलेशन जर केले तर डायरेक्टली उत्तर तुमचं 5248.8 असं येणार आहे. परंतु एवढा वेळ कोणाकडे? डायरेक्टली उत्तर आहे. समजत आहे का? अशा पद्धतीने तुम्हाला तिथे मेंटेन करणे होताच. ओके. देन नेक्स्ट आता बघा, त्यानंतर एका वर्गातील 28 मुलांची सरासरी वय 14 वर्ष होते. त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी 1.5 वर्षाने वाढते. तर तुम्हाला मागच्याच, तुम्ही जर मला डेली म्हणजे प्रत्येक पेपर सिरीजला जर तुम्ही फॉलो करत असाल तर मागेच एक क्वेश्चन मागच्या प्रश्नपत्रिका क्रमांक 12 याच्यामध्ये सुद्धा या टाईपचा क्वेश्चन सांगितलाय. तर तुम्हाला ते लक्षात येत असेल. एकदा मनातल्या मनात तिथं म्हणा तुम्ही स्वतः. समजत आहे का? कारण तिथे तुम्ही इंटरॅक्शन आपला व्हिडिओद्वारे आहे, डायरेक्टली कॉन्टॅक्ट नाही आहे. तर म्हणून एक तुमचा एक कर्तव्य बनते की प्रश्न पाहताना ते स्वतःहून सॉल्व्ह करणे. क्लिअर की नाही? ते ऑलरेडी तुम्ही सॉल्व्ह केलेलं असणार किंवा कोणी फक्त व्हिडिओज बघत आहे ते देन स्टॉप करून देन पहिल्यांदा क्वेश्चन सॉल्व्ह करणे आणि देन त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण बघणे. क्लिअर? मग या पद्धतीने तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये त्या पद्धतीने सांगितलं होता. नवीन व्यक्तीचे वय किंवा वजन जर काढायचं असेल, नवीन व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती नवीन येत आहे, नवीन व्यक्तीचे वय वय किंवा वजन जर आपल्याला काढायचं असेल तर डायरेक्टली लक्षात घ्या जुनी सरासरी किती आहे? 14. आणि जर सरासरीने वाढ होत असेल तर इथे प्लस आणि घट होत असेल तर मायनस. आणि सर एकूण व्यक्ती किती आहे? अगोदर तुमचे 28 होते. 28 मध्ये एक वर्ग शिक्षक आला म्हणजे 29 झाले आणि गुणिले काय 1.5 ने इथे वाढ होत आहे. तर आता बघा कॅल्क्युलेशन कसं तुफान करायचा. समजत आहे का? मग या पद्धतीने मग 15 ने तुम्ही 15 ने गुणणे किंवा त्या पद्धतीने विचार करणे म्हटलं तर बघा आता इथं 15 ने दीड म्हटलं तर कसं लिहू शकतो यार आपण? दीड म्हटलं तर 3/2 नाही लिहू शकत का? अशा पद्धतीने आहे. मग दीड म्हटलं 3/2 म्हटलं तर सांगा इथे मग काय होत आहे? 14 अधिक काय होत आहे? 87/2 म्हणजे या दोघांचा गुणाकार किती होत आहे? 87/2 म्हणजे किती होत आहे तुमचं? 43.5. म्हणजे उत्तर काय येणार? या दोघांचा प्लस जर केलं तर किती? 57.5 असं तुमचं उत्तर येणार, जो की ऑप्शन क्रमांक डी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? मग ओके. अशा पद्धतीने तुम्हाला हा अप्रोच तिथे माहिती पाहिजे, तेव्हाच आपल्याला उत्तरापर्यंत लवकरात लवकर जाता येईलच. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता एका कंपनीत दर 40 कामगारामध्ये 2 सुपरवायझर आहेत. जर कंपनीत एकूण मध्ये कोण कोण आले सांगा बरं? एकूण मध्ये एकूण किती आहे? सॉरी
एकूण किती 546. त्यामध्ये कोण कोण आले सांगा बरं. हे 40 कामगार आले आणि 2 काय झाले सुपरवायझर. यांच्यामध्ये डिवायडेशन आहे. मग यामध्ये डिवायडेशन जर केलं आपण 546 डिवायडेड बाय 42 जर आपण विचार जर केला तर आपल्याला काहीच जर झेपत नसेल, 42चा पाडा येत नसेल तर आपल्याला एक समजायला पाहिजे, इथे 2ची कसोटी लागते. 2ने जर इथे भागलो, इथे 2ने भागणे म्हणजे त्याचे अर्धे करणे, इथे 2ने भागलो म्हणजे किती होणार 2. देन त्याच्यानंतरचं किती मग तुमचं 7 आणि देन त्याच्यानंतरचं किती होत आहे तुमचं देन इथे 3. ठीक आहे. 2ने जर भागलो तर आपण त्या पद्धतीने राहणार म्हणजे 273 भागीला किती 21. मग 21चा जर पाडा म्हटलं किंवा देन त्याच्यानंतर 9 मग देन त्याच्यानंतर 3चा पुन्हा जर विचार जर केले तर 3चा म्हणा किंवा आता बघा 21 1 21 राहिले किती देन 6. मग 6 म्हटलं तर 63 मध्ये 21 त्रिक म्हणजे एका रेशोची म्हणजे एका याची किंमत किती आली 13. तर त्या 13 मध्ये एका रेशोची व्हॅल्यू 13 म्हटलं आपण तर बघा आता कशा पद्धतीने होणार. मग त्यामध्ये बघा काय विचारते कामगार किती होते एका मागे एक, याच्या मागे किती आहे एक कामगारांची रेशो किती आहे म्हणजे त्या सर्वांची रेशो 13 आहे. ठीक आहे. तर यामध्ये 13 मध्ये कोण 40 कामगार आहेत. मग 40 म्हटलं तर याला 40 पट आपण विचार करू. मग 40 पट म्हटल्यानंतर 40 पट कोणतं आहे तुमचं लक्षात घ्या. काय येणार मग इथे देन त्याच्यानंतरचं बघ इथे 52 म्हटलं तर किती होत आहे देन याच्यानंतरचं तुमचं उत्तर 520 असा तुमचा ऑप्शन ए तिथे करेक्ट आहे ऑप्शन ए. आणि तेच जर म्हणे की एकूण सुपरवायझर किती होते असा जर प्रश्न आला असता तर काय म्हटले असते मग एक म्हणजे आता तुम्हाला इथे एक म्हणजे 13 आहे या पद्धतीने आहे. मग 13 गुणीला 40 केले. मग आता इथं 13 गुणीला काय करणार तुम्ही 2 एका गटामध्ये 2 आहे म्हणजे त्या पद्धतीने किती 13 26 या दोघांची बेरीज जर केलं तर आपण 546 असं तिथे मेंटेन होत आहे. जर आपण जर पुन्हा एकदा लक्षात घेतला असता की हा जो पॅटर्न आहे बघा देन मग आता इथे कामगार म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता शॉर्ट ट्रिक मध्ये जर आपण जर गेलो तर शॉर्ट ट्रिक कोणत्या पद्धतीने मेंटेन होते मला सांगा यार 40 नाही इथे मला सांगा 40 आहे की नाही 40 कामगार आहे मग 40च्या पटीतच असणार की नाही. अरे आहे की नाही 40च्या पटीत आहे म्हणजे 40 ने भाग जायला हवा. जे काही आहे की नाही कसोटी यार काही विषय नाही. मग 40 ने भाग जाण्यासाठी सांगा बरं इथं कुठे 40 ने भाग जात आहे का. एकक स्थानी 0 आहे म्हणजे 0 पाहिजे होता नाहीये. इथं तुमचं 0 पण 4 ने भाग जात नाही. एकच ऑप्शन आहे ठोका याला डायरेक्टली. समजत आहे का 40 ने भाग जायला पाहिजे होता असा आहे. समजत आहे. हा अप्रोच तिथे मेंटेन ठेवणे आवश्यक होताच. क्लिअर मग ओके. देन त्यानंतरचा बघा पुढचा क्वेश्चन बसचे प्रवास भाडे शुल्क 70% कमी केल्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 80% वाढली. तर प्रवास शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा काय जाणवत आहे तर बघा आपण मूळ किंमत जे काही प्रवास भाडे 100% कन्सिडर करतो किती 100%. मग यामध्ये तुमच्या 100 मध्ये काय होत आहे 70% कमी म्हटलं तर म्हणजे 100 वजा 70% कमी म्हणताय. कमी म्हटलं तर काय होणार मग 30% ना. 100 वजा 70 म्हणजे 30. पण 30 भागीला किती होणार 100 आणि गुणीला काय होत आहे 80% वाढली. 80% वाढली म्हटलं 100 मध्ये वाढवा. 80 + 100 किती होतं 180 भागीला किती होतं 100. या पद्धतीने गेट कॅन्सल 0 0 0 0 गेट कॅन्सल. मग 18 त्रिक किती होत आहे 54 या पद्धतीने राहणार म्हणजे 54% असा आला भाडा. अगोदरचा 100 होता त्या पद्धतीने 54 आला म्हणजे आता घट झाला कमी झाला की जास्त झाला 100 पेक्षा कमी आहे म्हणजे तुमचं तिथे कमी झालाय. म्हणजे कितीने कमी झाला म्हटलं तर मूळ किंमत 100 वजा जर तुम्ही 54 जर केले तर उत्तर काय होणार तुमचं 46 असं तुमचं उत्तर येणार म्हणजे 46. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग ओके. या पद्धतीनेच तुम्हाला विचार करणे आवश्यक होता. बघा हा एक क्वेश्चन हा जरा थोडं विचार करण्यालायक म्हणजे तेवढा काही विषय नाही परंतु आपल्याला लघु कोण काय काटकोण काय विशाल कोण काय हे साधं कन्सेप्ट माहिती पाहिजे. ते जे की आपण 4थी 5वी शिकतो. क्लिअर की नाही. आणि ते जर कन्सेप्ट जर माहिती असेल तर आता लक्षात घ्या आता इथे 2 त्रिकोणाची एकूण बेरीज किती असते यार त्रिकोणाची एकूण बेरीज असते 180 डिग्री. किती डिग्री असते 180 डिग्री. मग आता प्रत्येक कोण तुमच्या रेशो मध्ये आहे. रेशो मध्ये म्हणजे आहे म्हणजे 2x + 3x + काय होणार तुमचं 4x म्हणजे एक्सच्या याच्यामध्ये जर घेतलं नाही जर असं वाटतंय एक्स मध्ये नाही घ्यावं तर देन त्याच्यानंतर काय करावं मग बघा लक्षात घ्या. टोटल तुमची किंमत किती आहे टोटल किंमत किती आहे तुमची 180 डिग्री. त्याच्याने तुम्हाला एका रेशोची व्हॅल्यू भेटते. एका रेशोची व्हॅल्यू बरोबर काय होणार गुणोत्तरांची बेरीज 2 + 3 + 4. क्लिअर. एका रेशोची व्हॅल्यू बरोबर काय 180 डिवायडेड बाय किती होणार
कारण 5 इथं 5 4 किती होत आहे 9, 9 दूने 18 म्हणजे 1 म्हणजे 20, 1 म्हणजे किती 20. तर मला सांगा आता कोणाचा प्रकार. आता कोणाचा प्रकार जर म्हटलं तर बघा आता प्रत्येक 1 म्हणजे 20 तर 2 म्हणजे किती होणार 20 दुने 40 आणि 3 म्हणजे किती होणार सांगा बरं 20 त्रिक 60 आणि 4 म्हणजे किती होणार 20 चे 80. अशा पद्धतीने आहे. कारण काय एका रेशोची व्हॅल्यू 20 तर 2 रेशोची व्हॅल्यू 40, 3 रेशोची व्हॅल्यू म्हणजे 2 गुणिले 20, 3 गुणिले 20 आणि इथं आपण केलं काय लक्षात घ्या 2 गुणिले 20 केला. ठीक आहे. इथे 2 गुणिले 30 केला. इथे काय केलं 2 गुणिले 40 केला. समजत आहे का. बाकी काही विशेष वेगळा काही केलेला नाहीत. या पद्धतीने तुमचा आहे. म्हणून सर्व जे अँगल्स आहेत कोण सर्व कोण किती 90 पेक्षा कमी आहे म्हटलं तर काय होणार ते लघु कोण असं त्याला म्हटलं जाते. काय म्हटलं जाते लघु कोण. क्लिअर मग ओके. या पद्धतीने तो क्वेश्चन होताच. दे पुढचा बघा. शेकडात 8 दराने 5000 रुपयाचे 1600 रुपये सरळ व्याज येण्यात. आता मला सांगा आपण स्टँडर्ड फॉर्म्युला एक वापरतो I इज इक्वल टू PRN डिवायडेड बाय 100. म्हटलं तिथं P म्हणजे प्रिन्सिपल किंवा मुद्दल, R म्हणजे रेट, N म्हणजे नंबर ऑफ इयर अशा पद्धतीने आहे आणि I म्हणजे सरळ व्याज. मग आता पहिल्यांदा आपल्याला वर्ष काढून घ्यावं लागेल आणि देन त्याच्यानंतर पुढे जावं लागेल. मग वर्ष काढताना नंबर ऑफ इयर. मग मला सांगा किती 1600 रुपये आहे. किती रुपये 1600 रुपये. P किती आहे यार म्हणजे मुद्दल किती आहे तुमचं 5000. 5000 इथं मेंटेन जर केलं गुणीला रेट किती आहे 8 दराने म्हणताय. N पहिल्यांदा काढून घेऊ आपण 100. गेट तुमचे 0 गेट कॅन्सल. आता बघा कॅल्क्युलेशन किती तुफान. मग आता 8 पंचे 40 म्हणजे 400 बरोबर इज इक्वल टू N. आता इथलं इथं बघा तुमचं एवढ्या लेवलची कॅल्क्युलेशन इथं 0 0 कारण तिकडे जाऊन काय होणार भागाकार होणार 4 1 4 4 16 म्हणजे N बरोबर किती होणार तुमचं 4. तुम्ही इकडचं तिकडे नेणार देन त्याच्यानंतर करणार एवढा डोकेदुखी करायची नाही. हे माहिती आहे ना इकडचा गुणाकार तिकडे जाऊन काय होतंय भागाकार. तिथल्या तिथे एक एक स्टेप कमी करा कारण एक स्टेप कमी करणे म्हणजे 1 ते 2 सेकंद वाचवणे आहे. तर आपला खटाटोप एकच असला पाहिजे 2-2 सेकंद आपल्याला तिथे वाचवता यायला पाहिजे. मग N इज इक्वल टू 4 म्हणजे 4 वर्ष आला. मग आता हे 4 वर्ष मिळवून ते देन त्याच्यानंतरचा बघा तितक्याच वर्षात म्हणजे जे काही उत्तर आले आणि किती 12 दराने व्याज किती. मग I बरोबर पुन्हा तेच आहे. मग त्याच पैसे किती आहे तुमचं देन 4000 रुपये. आता मुद्दल किती 4000 रुपये आणि देन त्याच्यानंतर दर किती आहे 12% दराने. ओके 12% दराने आणि देन वर्ष किती आहे 4 आणि डिवायडेड बाय काय होणार तुमचं 100. 0 0 0 0 गेट कॅन्सल आणि देन इथं काय होत आहे देन त्याच्यानंतरचं लक्षात घ्या. आता 40 गुणीला काय होणार 1248. ठीक आहे. या पद्धतीने जर आपण विचार जर केला तर उत्तर काय होतं हे 0 832 देन त्याच्यानंतर राहिलं किती रे देन 3 आणि 4 16 16 3 किती होतं 19 म्हणजे 19 20. अशा पद्धतीने तुमचा जो ऑप्शन आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे मेंटेन राहणार आहेच. ठीक आहे. देन या पद्धतीने बघा एक पोलीस एका चोराचा पाठलाग करत आहे आणि चोरापेक्षा 100 मीटरने मागे आहे. ठीक आहे. जर त्यांच्यामधला फरक नाही का तो डिस्टन्स आहे त्यांच्यामधला फरक नाही का मग एक लक्षात यायला पाहिजे. जर गुणोत्तर जर तुमचा जर देऊ नसेल तर गुणोत्तर म्हणजे हा जो त्यांच्यामधला 100 मीटर आहे तो फरक आहे कोणाकोणामधला 4x मधला म्हणजे 4 म्हणजे गुणोत्तराचा जेव्हा संख्यामध्ये आपण विचार करतो की कोणाची स्पीड एका पोलिसाची स्पीड हे पोलिसाची तुमची स्पीड किंवा त्याचा वेग 5x म्हटलं आणि देन त्याच्यानंतर चोराची किती म्हटलं चोर म्हटलं 4x असं कन्सिडर करू. यांच्यामधला फरक म्हणजे काय होणार 5x वजा 4x बरोबर किती रे 100 मीटर मध्ये कारण त्यांच्यामध्ये फासला किती आहे 100चा. मग x बरोबर किती 100. तर आता तुम्हाला काय विचारताय मग चोर पकडला जाईल तोपर्यंत चोराने किती तर 4 रेशोच्या बरोबर म्हणजे मला सांगा 4x बरोबर किती म्हटलं 4 गुणिला 100. 4 गुणिला 100 म्हटलं तर उत्तर काय ना तुमचं तर 400 इथं मेंटेन होत आहे जो की ऑप्शन क्रमांक 3 इज अ करेक्ट आन्सर. सी ऑप्शन इज अ करेक्ट. क्वेश्चन नंबर 8 बघा. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन कुठं विचारलेला आहे बघा तुम्ही आता जरा लक्षात घ्या. भंडारा पोलीस 2024 कुठं विचारलेला आहे भंडारा पोलीस 2024. तर याला कसं झटक्यात सोडवायचा या पद्धतीने विचार करू. तुम्हाला कन्सेप्च्युअली सांगतो आणि देन त्याच्यानंतर आपण डायरेक्टली उत्तर कशात करू यावरही थोडा विचार करूया. जसं फॉर एक्झाम्पल बघा. तर मित्र जरा लक्षात घ्या कन्सेप्ट काय म्हणते. हे जर तुमच्या प्रवाहाच्या दिशेने मग त्या बोटीचा वेग म्हटलं तर u
आणि प्रवाहाचा वेग म्हटलं तर v, u आणि v. क्लिअर. जर दिशेने जर जात असेल तर त्या दोघांची बेरीज होणार. ठीक आहे. आणि विरुद्ध दिशा म्हणत असेल तर त्या दोघांची वजाबाकी होणार. क्लिअर इथपर्यंत. मग आता बघा हे 54 आहे. ठीक आहे. धीर धरा जरा, आपण शॉर्ट ट्रिक बघणार आहे. तुम्ही फक्त इथं लक्षात घ्या. हे प्रवाहाच्या दिशेने म्हटलं तर बघा इथे 54 किलोमीटर म्हणजे स्पीड इज इक्वल म्हणजे डिश टीव्ही आपल्याला आठवत असेल, डिश टीव्ही डी इज इक्वल टू टीव्ही. मग टाइम जर आपल्याला काढायचं असेल तर काय होणार, टाइम टी बरोबर डी बाय व्ही असं होत आहे. काय होत आहे, डी बाय व्ही. ओके. दे मग 54 दिशेने म्हणताय तर u प्लस व्ही म्हणजे या दोघांची रेशो किती आहे, 8:1. म्हणजे जर 8:1 जर आपण इथे म्हटलं तर रेशो त्यांचा 8x आणि देन त्याच्यानंतर काय होणार x अशा पद्धतीने होणार. ठीक आहे. मग यांची बेरीज म्हटलं तर 8x प्लस काय होणार x आणि देन त्याच्यानंतरचा प्लस किती, देन 42 म्हटलं तर काय होणार 8x मायनस काय होणार x. अशा पद्धतीने तिथे विरुद्ध दिशा. बरोबर किती तासात 4. मग एवढी कॅल्क्युलेशन करा, देन त्याच्यानंतर उत्तर काढा. एवढं विचार करण्याची गरज नाहीये. तर आता बघा जरा शॉर्ट ट्रिक काय आहे. शॉर्ट ट्रिक बघा, लक्षात घ्या. तुम्हाला शेवटी काय विचारता यार, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती असं म्हणताय. प्रवाहाच्या दिशेने म्हटलं तर काय होणार, वेगांची बेरीज. वेगांची बेरीज म्हटलं तर गुणोत्तरांची बेरीज त्याच्या पटीत असणार की नाही. मग त्याच्या पटीत म्हटलं तर 8 प्लस 1 काय होत आहे 9. 9च्या पटीत म्हणजे 9 ने कुठं भाग जात आहे पहा. इथं भाग जात आहे का, नाही. इथं नाही, इथं नाही. कुठं जात आहे 27 ठोका त्याला. नंतर पाहायला गेला तुम्ही गाजावाजा करता भंडारा पेपर लई टफ आहे. आपल्याला माहित नाही ना यार कसं करायचं, समजतंय का. या पद्धतीने असा विचार अप्रोच ठेवायचा होता. मग भंडारा पेपर काय अख्ख्या महाराष्ट्रातला कुठलाही पेपर आला तर कसा उडवता येते, फक्त अप्रोच पाहिजे तसा. ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचा बघा क्वेश्चन. तर हा सुद्धा क्वेश्चन बघा गोंदिया पोलीस 2024 ला विचारलेला आहे. ठीक आहे. तर या टाईपचे आता तिथे क्वेश्चन फक्त आकडे चेंज होतात, बाकी काही नाही. तर मग मला सांगा इथे याच्यासाठी तुमचं इथे n ची व्हॅल्यू तो आपण 8 घेऊया. म्हणजे आता एकूण वेळ जर विचार जर केला, वेळ म्हटलं तर n-1 कारण तुमचे जे गोड्या असतात बघा लक्षात घ्या, 1, 2, 3 तासात जर खायचे असेल तर पहिला तास आपण सोडतो, कारण गॅप इथला ह्या दोघांचा तो विचार करतो आपण. ठीक आहे, समजलं. म्हणून तिथे n-1 आपण बॅच मध्ये पूर्ण घेतलेला आहेच. तर देन त्याच्यानंतर मग त्यांच्या 2 गोड्यामध्ये अंतर कितीचा 30 मिनिटाचा आहे. मग आता n म्हटलं तर 8 - 1 म्हणजे किती होतं, 8 - 1 आणि गुणीला किती रे 30 मिनिट. ओके. देन त्याच्यानंतर सांगा 7 × 30 म्हटलं तर 210 असं मिनिट. 210 मिनिट कोणता, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ओके. तर 2 बसेस हा जरा वाचण्यासाठी कठीण आहे, परंतु क्वेश्चन सोपाच. कशा पद्धतीने बघा आता लक्षात घ्या जरा. आता विषय काय होत आहे की 2 बसेस 150 किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याच्या 150 हा जर बिंदू ए जर म्हटलं आणि बिंदू बी जर म्हटलं यांच्यामधलं डिस्टन्स कितीचा आहे 150 किलोमीटरचा आहे. ठीक आहे. देन मग आता देन त्याच्यानंतरचं काय म्हणतात, पहिली बस 45. आता पहिली बस 45 म्हटलं तर सॉरी 25 किलोमीटर म्हटलं तर 25 किलोमीटर गेली 25. देन मग त्यानंतर उजवीकडे वळण घेते. आता मला सांगा ती कुठे चालली, बी कडे चालली. ठीक आहे. बी कडे जाताना मग उजवी वळण म्हटलं तर खाली येणार. खाली येऊन किती जात आहे तुमचं, किती 15 मीटर. किती 15. देन पुन्हा काय म्हणताय, पुन्हा ते डावीकडे वळण, उजवीकडे वळण घेते 15 किलोमीटर धावते, नंतर डावीकडे वळण. डावीकडे किती म्हणताय पुन्हा 25. जर असा 25 जर आपण इथं मेंटेन जर केलं, पुन्हा काय म्हणते 25 किलोमीटर चालून ते मुख्य रस्त्यावर परत येते. मुख्य रस्त्यावर परत येणे म्हणजे बरोबर त्याच पॉइंटवर येणे पुन्हा डावीकडे वळून, कारण मुख्य रस्ता तिकडेच आहे. म्हणून हा जो आहे तुमचा. देन त्याच्यानंतरचा बी कडून निघणारी जे काय आहे किरकोळ दरम्यान एका किरकोळ बिघाडामुळे दुसरी बस मुख्य रस्त्याने, दुसरी बस म्हणजे बी कडून निघणारी ती किती प्रवास करताय सांगा बरं. आता ते 35 किलोमीटर धावली. काय 35 किलोमीटर धावली. म्हणजेच एकंदरीत तुमचा जो आहे हा जो डिस्टन्स आपण जर म्हटला तर हा 25 आहे, तर इथं सुद्धा किती 25. म्हणजे टोटल दोन्ही मिळून गाड्या किती कंप्लीट केल्या, 25 अधिक 25 अधिक काय होणार तुमचं 35. मग आता सांगा टोटल किती होत आहे 50 आणि किती 35 म्हटलं किती 85 किलोमीटर दोन्ही गाड्या मिळून कव्हर केले. तर टोटल कव्हर करायचे किती होते 150 वजा 85 जर केले तर उत्तर डायरेक्टली किती 65 किलोमीटर असं तुमचा तिथे उत्तर येणार आहे, जो की ऑप्शन 3 इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. फक्त क्वेश्चन वाचायला मोठा होता, त्याच पद्धतीने तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत, पुन्हा विचारल्या जातीलच.
देन मग मला सांगा देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 12. मग क्वेश्चन नंबर 12 मध्ये बघा काही टेप डिस्क आहे म्हणताय, काही टेप काहीचं जर राहिलं तर अशा पद्धतीने हे टेप आहे आणि काय हे डिस्क. ओके देन मग नंतर काय म्हणताय काही डिस्क कॅसेट आहे, कॅसेट. देन काही कॅसेट गाणी आहे. आता इथं बाकीच्यांचं काही रिलेशन मेंटेन नाहीये तर आपण सुद्धा मेंटेन करणार नाही. सर्व गाणी, सर्व वाला तर विषयच नाही, इथं सर्व वाला येणार नाही. देन काही कॅसेट टेप असतात, काही कॅसेट टेप, इथे सुद्धा काही रिलेशन, डायरेक्टली रिलेशन नाही तर आपण सुद्धा जास्त विचार करायचा नाही. काही गाणी टेप असतात, काही गाणी टेप असतात, गाणी आणि टेप यांच्यामध्ये काही रिलेशन राहील. कोणतेही गाणे डिस्क नसतात. आता कोणतेही गाणे डिस्क नसतात असं जरी म्हटलं तरी आयदर ऑर वाला कंडिशन इथं मेंटेन झाला असता. हा पण खरं आहे असं नाही, परंतु ते शक्यता तिथे निर्माण होऊ शकते. म्हणून तुमचं काय होणार, एकही अनुसरण करत नाही. अशा पद्धतीने ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन आता बघा, आता हा एक क्वेश्चन, हा महत्वाचा क्वेश्चन. याच टाईपचा क्वेश्चन आधी 2014 UPSC किंवा 2018 MPSC अशा पद्धतीने 2-3 वेळा या टाईपचा क्वेश्चन विचारलेला आहे, फक्त आकडे चेंज झालेला आहे. तर बघा आता याही पद्धतीने पोलीस भरतीला सुद्धा विचारलेला आहे, तर लक्षात घेऊया. हा मग आता जेव्हा तुमचं U+V किंवा D1+D2 जर दोन लांबी जर असेल तर काय करतो आपण, D1+D2 किंवा X+Y. D2 बरोबर काय होणार TV. ठीक आहे, मग D1+D2 म्हटलं तर 800 मीटर आहे. देन त्याच्यानंतर तुमचं हे मीटर कोणाची आहे, ट्रेनची. मग D2 आपल्याला काढायचा आहे, पण टाइम किती दिले, टाइम 1 मिनिट, 1 मिनिट दिलाय. आता सांगा यार, हे सर्व मीटर मध्ये आहे आणि हे किलोमीटर पर आवर आणि 1 मिनिटामध्ये आहे. मिनिटाचा कन्व्हर्जन आपण जर सेकंदात जर केला तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. अरे आहे की नाही. देन मग आता देन त्याच्यानंतर 60 सेकंद आहे, म्हणजे 1 मिनिट म्हणजे काय 60 सेकंद. आणि 78 किलोमीटर पर आवर आहे. किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद मध्ये काय होणार, 5/18 अशा पद्धती. म्हणजे काय केलं आपण, 1 मिनिट बरोबर काय केलं आपण, 60 सेकंद अशा पद्धतीने आहे. म्हणून आता देन त्याच्यानंतरचं असं उत्तर जर आपण काढलं +D2 बरोबर काय होणार सांगा इथे. मग आता इथे भाग जाते बघा, इथं sin त्रिक 18 आणि इथं 6 भाग झाला तर 13 वेळा भाग जाणार, 13×78. देन मग पुन्हा इथे जर आपण विचार जर का 3×3, 3×2=6 म्हणजे 20, म्हणजे 13×5 65, 20×65 असं राहणार. म्हणजेच काय D2 बरोबर किती होत आहे, 13×5 65 गुणिले 2 म्हणजे किती होतं 130, म्हणजे 1300. हा इकडचा प्लस तिकडे जाऊन काय होणार मायनस, म्हणजे उत्तर काय होत आहे तुमचं D2 बरोबर किती होत आहे रे 500. किती होत आहे 500 असं तुमचं उत्तर आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर मग ओके. देन नेक्स्ट त्याच्यानंतरचं बघा, डबल झालेला बर. पुढे जर आपण विचार जर केला क्वेश्चन नंबर 15, एका खोलीमध्ये 30 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या 150 फरशा बसवल्या आहेत. त्या खोलीची लांबी, आता बघा लक्षात घ्या, लांबी आणि रुंदी जर सारखी नसेल, ठीक आहे खोलीची, तर तुमचं देन त्याच्यानंतर जर लांबी आणि रुंदी जर सारखी नसेल तर काय होणार, ते आयात होत असते लांबी आणि रुंदी असेल तर. ठीक आहे, मग देन त्याच्यानंतर म्हणून आता एकूण फरशा बरोबर काय होणार, एकूण फरशा. आपण या टाईपचे क्वेश्चन ऑलरेडी बॅच मध्ये डिस्कस केलेलेच आहे. आणि जर पुन्हा जर इथं विचार जर केला तर आता हा थोडा वेगळा आहे. वेगळा म्हणजे काही नाही, फक्त तिथं फरशा दिलेल्या आहेत आणि ते आपल्याला एका लांबी किंवा रुंदी काढा. आता लांबी 4.5 तर रुंदी किती असं म्हणताय. मग आता मला सांगा, हे मीटर मध्ये आहे आणि हे सेंटीमीटर मध्ये आहे, तर मला सांगा इथे लांबी गुणिला रुंदी असते, लांबी गुणिला रुंदी आणि देन डिवायडेड बाय इथं लांबी गुणिला म्हणजे रुंदीच. त्या पद्धतीने इथे तुमचं सारखंच आहे, लांबी गुणिला रुंदी. परंतु हे काय आहे तुमचं सांगा बरं, लांबी किती 4.5 मीटर आहे, मीटरला कन्वर्जन केलं तर सेंटीमीटर मध्ये 100 गुणिला. मग आता देन त्याच्यानंतरचं काय एक्स गुणिला काय 100च करावं लागेल, कारण हा सुद्धा कशात आहे, एक्स आपण कन्सिडर करू रुंदी. मग डिवायडेड बाय काय होणार 30 गुणिला काय होतंय तुमचं 30. हा सुद्धा सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर आहे. मग आता सेंटीमीटर इथलंही सेंटीमीटर स्क्वेअर होणार, इथलं गेट कॅन्सल होणार, म्हणजे इथं किती 150. मग 150 जर म्हटलं तर सांगा, आता जर आपण विचार जर केला 0 0 0 0 गेट कॅन्सल. मग आता 1.1 याला सरकवतो म्हणजे किती 450. काय होणार तुमचं 450
आणि डिवायडेड बाय किती होत आहे 3 गुणीला काय होत आहे तुमचा x इथं मेंटेन आहे, ठीक आहे. देन इथं बघा, आता इथं जर भाग जर दिलो आपण तर सांगा किती वेळा भाग जाणार आहे. देन त्याच्यानंतरचं इथं बघा, सॉरी 3 त्रिक 9 आहेत. ओके, इथं 3 गुणिले 3 आहे ना, पुन्हा हा 3 म्हणजे 3 त्रिक 9, 9 पाचा किती होत आहे तुमचा 45. किती 9 पाचा 45 म्हणजे तिथे बर 9 पाचा किती 45 म्हणजे इथं 5 येणार. 5 म्हणजे 5 म्हणजे 50 होणार. 50 गुणिले x म्हणजे देन त्याच्यानंतरचं उत्तर x बरोबर किती होणार 150 भागीला तुमचं 50, कारण तो तिकडचा मग गेट कॅन्सल म्हणजे उत्तर किती येत आहे तुमचं 3 मीटर. किती 3 मीटर असं तुमचं येणार, जो की ऑप्शन क्रमांक डी. पण असं जर झेपत नसेल तुम्हाला या पद्धतीने तुम्ही एक्सच्या ठिकाणी तुम्ही 3 वापरू शकता. जसं फॉर एक्झाम्पल आता मी जर ऑर मेथड मध्ये जर सांगितलं तुम्हाला तर देन 4.5 आहे गुणीला 100 करावंच लागेल, कारण सेंटीमीटर गुणीला काय होणार 3 गुणीला काय होतंय मग तुमचं पुन्हा 100. जर आपण इथं कन्सिडर जर केलं 150 येते का पाहू 30 गुणीला 30. मग आता देन 0 0 0 0 गेट कॅन्सल, 3 1 3 गेट कॅन्सल आणि देन त्याच्यानंतरचं सांगा इथे 1 0 म्हणजे 450, 450 भागीला 3 म्हणजे किती होत आहे तुमचं डायरेक्टली इथं 15 त्रिक 45 म्हटलं तर 150 होत आहे. कोणामुळे ऑप्शन डी मुळे. असंही उत्तर काढता येते. एकदा कन्सेप्ट क्लिअर राहिली तर कशाही पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल, बाय ऑप्शन मेथड किंवा विदिन मेथड, कोणत्याही पद्धतीने आपलं करता येणार आहेच. ओके, देन हा मी म्हटलंच तुम्हाला कधी रिझनिंग कधी मॅथ, या आतापर्यंत जे काही सर्व क्वेश्चन्स होते ते मॅथचे होते, त्यामध्ये इथे तुमचा रिझनिंगचा आलाय. तर बघा हा क्वेश्चन जरा तुम्हाला तिथे ए ही बी ची सासू आहे. ए ही कोणाची बी ची सासू, बी ची मुलगी असणार. अरे नाही का, विचार तर करा आता, असणार ना तेव्हाच तर. मग आता मुलीचा पती, पती म्हटलं तर कोण आहे आता पती पत्नीचा गुणाकार हा बी. मग आता सासू म्हणताय तर हे फिमेल आहे, क्लिअर इथपर्यंत. हा आणि बी सासू, ठीक आहे. आता सॉरी, मग मुलगी किंवा मुलगा या पद्धतीने राहणार तिथे. आपल्याला तिथे जर आपण इथं जर विचार जर केला तर लक्षात घ्या थोडा, इथं जरा आपल्याला विचार करण्यासारखं गोष्ट आहे. तर सासू म्हटल्यानंतर मुलगा किंवा मुलगी या पद्धतीने राहणार. मग आता देन त्याच्यानंतर इथे एक मुलगा किंवा मुलगी, परंतु त्यांचा बी म्हणजे पती पत्नीचा रिलेशन आहे, परंतु बी चं जेंडर काय अजूनपर्यंत आपल्याला कळालेला नाही. सी हा बी चा मुलगा आहे. कोण सी, कोणाचा मुलगा आहे बी चा, हा मेल इथे 100% आहे. डी ही ई ची मुलगी आहे व सी ची बायको आहे. कोण डी, सी ची बायको म्हटल्यानंतर डी इथं फिमेल आणि कोणाची ई ची मुलगी आहे म्हणताय, ई ची मुलगी. या पद्धतीने आपण मेंटेन करू. तर बी चे डी शी नाते काय, हा तर बी चा मुलगा आहे आणि देन आता एकतर बी चं जेंडर आपल्याला माहिती नाही मित्र, एकतर सासरा किंवा सासू असं म्हणू शकत नाही. त्या दोन पैकी कोणतं तरी एक येणार. जर आपण जर मेल कन्सिडर केलं तर सासरा येणार, फिमेल कन्सिडर केलं तर, कारण त्याचं जेंडरच माहित नाही, म्हणून ऑप्शन काय येणार तुमचं ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. सासू किंवा सासरा अशा पद्धतीने राहणार आहे. देन आता बघा हा जो इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि विचारणार काही जर झेपत नसेल तर पाच ठोकून द्या, समजत आहे का. पण लक्षात घ्या कशा पद्धतीने. आता खाणे म्हटलं तर हे 5 मासे खाताय. खाणे म्हटलं तर एक प्रकारचा वर्क म्हणजे डब्ल्यू ची किंमत आहे. कोणाची, डब्ल्यू ची. मग 5 बगडे 5 मिनिटात 5 मासे खातात. तेच आता बघा तर एक बगडा पोहणारा मासा किती मिनिटात, मिनिट म्हटलं तर देन त्या पद्धतीने टाइम आपण इथं H1 किंवा टाइम, तिथं टाइम जर काढला आपण आणि देन डायरेक्टली काय किती एक मासा अशा पद्धतीने 5 1 5 5 म्हणजे इथं गेट कॅन्सल म्हणजे टाइम किती लागणार तिथे 5 मिनिट किती अशा पद्धतीने तो उत्तर तिथे मेंटेन करणे होता. देन आता बघा पुढील प्रश्न क्रमाने कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा म्हणताय. तर यामध्ये बघा लक्षात घ्या जरा, हे लॉजिक जर लागले तर ठीक विदिन 20 सेकंदात, नाही लागले तर सोडून द्यायचा, इगो हर्ट करायचा नाही, घरी येऊन चेक करत बसायचा. समजत आहे का. लॉजिक लागला तर विदिन सेकंदच लागणार, नाही तर इथं गडबडलेला विषय. तर नेहमी लक्षात घ्या आता 13 14 कंटिन्युअसला 27 27 कंटिन्युअसली आहे.
बघ आता इथं एकदम काहीतरी वेगळा साधा 13 आणि 14 एकचा फरक आहे एकदम तिकडे, त्या दोघांचा बेरीज केला 27 असाही होऊ शकते. पण आता बघा इथे जरा असा जर असेल तर अल्टरनेट संख्यांचा जरा विचार करून पाहायचा. बघा 13 वरून 27 कसा येतं यार, मी गुणीला 2 आणि प्लस 1 जर केलो, समजत आहे का, आणि देन त्याच्यानंतर 27 वरून 28 वरून 14 वरून 27 कसं येते, गुणीला 2 आणि काय करावं लागतं -1. क्लिअर. मग आता हाच प्रोसिजर इथे मेंटेन होत आहे का, हा बघा इथे जर आपण विचार जर केला, इथे काय होतंय गुणीला 2 आणि प्लस 1, मग 27 दुने किती 54, 54 अधिक 1 काय होत आहे 55, अशा पद्धतीने. आणि दे मग रिदम लागत आहे इथे सुद्धा काय आलं पाहिजे सांगा बरं, 27 गुणीला 2 आणि प्लस इथं सेकंड याच्यात -1. 27 दुने किती 54, 54 - 1 म्हणजे किती होत आहे 53. 53 जो काय आहे तुमचा उत्तर. जर तुम्ही पुन्हा जर घेतले असते 55 गुणीला 2 म्हणजे 110, 110 अधिक 1 म्हणजे 111, म्हणजे आपला आन्सर तिथे सॅटिस्फाय होत आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर, जो की तुमचा 53 असं आन्सर येणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट आता बघा, सेजनचे आजोबा 16 वर्षापूर्वी तिच्या वयाच्या 8 पट होते. किती वर्षापूर्वी 16 वर्षापूर्वी. मग 16 वर्षापूर्वी म्हटलं तर 16 वर्षापूर्वी किती पट 8 पट. तर सेजन तेव्हा जर 1 पट असेल 1 तर आजोबा 8 पट, समजत आहे का. म्हणजे 16 वर्षापूर्वी त्यांचा गुणोत्तर x:8x अशा पद्धतीने वय असेल. तर आता मला सांगा आजपर्यंत येणे म्हणजे 16 वर्ष प्लस होणे. आज काय होणार मग, ही किती वर्षाने 16 वर्षाने वाढेल आणि आजोबा सुद्धा किती वर्षाने 16 वर्षाने. नात जर तुमच्या 16 वर्षाने वाढलं तर आजोबा का 48 वर्षाने वाढणार आहे का, आता नाही ना. मग तुम्हाला त्याच पद्धतीने आहे तेवढंच आहे, लक्षात घ्या तुमचं त्या पद्धतीनेच तुम्हाला आजोबा जेवढ्या वर्षाने वाढेल तेवढ्याच वर्षाने नात सुद्धा वाढेलच. म्हणून आता तर लक्षात घ्या. मग हा एवढं जे आहे ते आज त्यांचा काय विषय आहे तर बघा, आताच्या वयाच्या आजोबांच्या वय तिच्या आताच्या वयाच्या 3 पेटीपेक्षा 8. मग आता इथं कंडिशन जर आपण अप्लाय जर केलो तर मला सांगा आता आजचं वय किती आहे, तिचं आजचं वय सेजनचं आजचं वय x+16, याला जर तिप्पट जर केला आणि प्लस जर 8 जर केला आणि देन त्याच्यानंतर कोणाचे वय येणार, आजोबाच्या आत्ताचे वय येणार. बस झालं खतम. मग हा इक्वेशन जर आपण इथे मेंटेन केला 3x + 48 प्लस काय होणार तुमचा 8 बरोबर किती होणार 8x प्लस किती 16. म्हटलं बघा आता हा 3x ला तिकडे घेऊन जावा आणि 16 ला इकडे, मग इथे किती होतं 56, 56 वजा 16 बरोबर किती होतं 8x मायनस किती होत आहे रे 3x. देन 5x बरोबर किती होत आहे तुमचं 40, तर x बरोबर किती होत आहे 8. x बरोबर 8 म्हणताय तर मित्र आता कोणाचं वय विचारताय कधीच, तर शेजलचं काय म्हणताय, शेजल पाहिजे शेजलचं आजचे वय किती, आजचे वय किती म्हटलं तर 16 वर्षापूर्वी 8 वर्ष, हे 16 वर्ष, पण आजचं जर म्हटलं तर 8x+8 म्हटलं किती होतं आज 8+16 म्हटलं किती 24 वर्षाची आहे असं तिथे इन्क्लूड होत आहे. ठीक आहे. दे आता बघा रातचे घड्याळ एका दिवसात 36 मिनिटे, एका दिवसात म्हणजे 24 तासात. 24 तासात काय होत आहे 24 तासात किती रे 36 मिनिटे. ठीक आहे 36 मिनिट. पण आता मला सांगा इथे जे आहे आपण एका तासाचं काढून घेऊ. एका तासाचं काढणे म्हणजे एका तासात म्हणजे काय होणार 24 ने डिवाइड करणे म्हणजे 36/24 म्हटलं तुमचं 1.5 असं तिथं मेंटेन होत आहे. 12 × 12 12 × 36 12 × 24 म्हणजे 3/2 म्हणजे 1.5 अशा पद्धतीने होत आहे. मग देन 1.5 मिनिटं तुमच्या एका तासाला. आता यांच्यामधला फरक बघा 2 वाजता 2 PM टू बरोबर, आता बघा 2 PM टू 2 AM रात्रीचे. ठीक आहे. अशा पद्धतीने किती तास होतात रे 12 तास. देन नंतरचे मला सांगा 2 पासून तर कुठपर्यंत 8 पर्यंत सकाळचे, यामध्ये तुमचे 6 तास. किती तास 6 पर्यंत 4 आणि 2 म्हणजे किती एकंदरीत 18 तास. देन 18 म्हणजे आता बघा एकूण 18 जर विचार जर केला तर आता काय होणार तर बघा आता 18 म्हटलं तर 18 गुणीला काय एका तासामध्ये 1.5. ठीक आहे. यांचा गुणाकार 1.5 मिनिटं, मग 18 याला आपण चेंज करू शकतो ना 3/2 म्हटलं तर इथं किती 9 9 त्रिक 27 म्हणजे 27 मिनिटे तुमचं ती मागे पडत आहे. 27 मिनिटं मागे, 27 मिनिटं मागे म्हटलं तर 8 असं टायमिंग दाखवायला पाहिजे होतं. किती 8 वाजता, किती वाजता 8 वजा तुमचं किती 27 जर वजा जर केले तुम्ही
तर 7 वाजून किती होणार तुमचा 33 मिनिटे असं होणार, जो की ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे ठरणार आहे. देन एका स्त्रीचा परिचय करून देताना एक व्यक्ती म्हणतो की म्हणजे नाही तर म्हणते की तिचे वडील, स्त्रीचा परिचय करून देताना, बर एक मिनिट, स्त्री आहे, परिचय एक व्यक्ती म्हणताय, कोण म्हणताय, व्यक्ती काय म्हणताय बघा, तिचे वडील, यांचे वडील आहे, वडील हे कोणाचे, माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. आता व्यक्तीबद्दल बोलताय बरं, हे यांचे वडील, एकुलता एक मुलगा म्हटलं तो स्वतः व्यक्ती असेल, हा वडील म्हटलं तर व्यक्ती. देन आता काय विचारताय सांगा बरं, मुलगा आहे तर त्या स्त्रीचे माझ्याशी काय नाते, मग स्त्री ही त्या व्यक्तीची मुलगी आहे, एकतर मुलगी, या पद्धतीने तिचे म्हणत आहे, म्हणून ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन ए. जसं जसं आपण वाचतो त्या पद्धतीने ते डायग्राम ड्रॉ करून त्याचं उत्तर काढणे अपेक्षित राहील. देन नेक्स्ट आता बघा, एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात आणि दुसऱ्या नळाने छिद्र असल्या कारणाने काय होतं 16 तासात रिकामे. या टाईपचे क्वेश्चन डायरेक्टली लक्षात घ्या. एकदा तुम्ही फॉर्म्युला मेथडने तिथे जाऊ शकता, पण आपण लसावी मेथड वापरतो. 12 आणि किती 16 यांची लसावी काढा, लसावी किती होतं 48 म्हटलं तर यांच्यामध्ये कितीचा फरक पडत आहे, इथे इफिशियन्सी कितीचा होता मग सांगा, कार्यक्षमता इथं 4 म्हणजे 48/12 आणि 48/16 म्हणजे 3. कोण भरत आहे, हे भरत आहे आणि रिकामी करत आहे, म्हणजे अल्टिमेटली 4 + 3 म्हणजे 1 म्हणजे आता मला सांगा टोटल 48 लिटरची टाकी आहे, त्याला भरण्यासाठी दोन्ही नळ एकाच वेळी जर चालू केले तर एक्स आणि वाय किंवा जे काही नळ आहे मग 1च्या स्पीडनं भरताय, म्हणजे 48 तास लागणार. 48 तास म्हणजे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन क्वेश्चन नंबर बघा आता, खालील संख्या मालिका पहा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. सर्व संख्या केवळ एक अंकी संख्या, हे एवढं मोजण्याची काही गरज नाहीये, तर आता तुम्हाला यापर्यंत इकडे येणे आवश्यक आहे. तर बघा मालिकेत अशा किती समसंख्या आहेत, समसंख्या, तर ज्यांच्या प्रत्येकाच्या समसंख्या कोणत्या आहे म्हटलं तर बघा, समसंख्या आपण इथे राऊंडेबल करू, इथे तुम्ही पेपरमध्ये तसंच करायचं. देन ऑफलाईन पेपर असेल तर समसंख्या 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 समसंख्या, देन त्याच्यानंतरचा इथे सुद्धा हे दोन्ही समसंख्या आहे, समसंख्या समसंख्या आणि समसंख्या अशा पद्धतीने आहे. तर ज्यांच्या प्रत्येकाच्या लगतच आधी एक विषम आणि नंतर एक लगतच नंतर विषम. आता इथं बघा, इथं तुमचं हे येणार नाही, एक विषम आहे, एक प्रत्येकाच्या आधी एक विषम संख्या नंतर आहे, म्हणजे हे तुमचं 4चा येणार आहे का, नाही. 8चा सुद्धा इथं विषम नाहीच आहे, विषम इथं विषम आणि इथं नाही आहे, इथं आहे सुद्धा नाही इथं आहे. देन त्याच्यानंतरचा बघा, इथं एक विषम आहे परंतु इथं नाही आहे, इथं तोही नाही आहे, इथे आई सुद्धा नाही येत आहे. मग आता देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर तुमच्या इथे जर आपण यामध्ये बघा, हा 6 आहे, 6 नंतर इथे बघा तुमचं काय म्हणताय, लगतच नंतर एक विषम संख्या आहे म्हणताय, ठीक आहे. तर बघा आता देन समसंख्या जर म्हटलं आपण, समसंख्या हे बघा, आता इथे जर या 6 बद्दल बोललं तर इथं समसंख्या नाही जमणार, कारण आधी आणि नंतर दोन्ही ठिकाणी काय पाहिजे, विषम पाहिजे. विषम पाहिजे तर मला सांगा इथे तुमचं किती आहे, इथे 3 आहे, सॉरी म्हणजे देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर ही 2, या 2 बद्दल जर आपण विचार जर केला तर इथे विषम संख्या, इथे विषम संख्या चालेल. मग इथे तुमचा 2 आहे, इथे विषम संख्या, इथे विषम संख्या, हा सुद्धा चालेल, हे 2 चालणार आहे. आणि देन त्याच्यानंतरचं नाही, म्हणजे 2 म्हणून कोणता येणार, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. 2 म्हणून दुसरा ठोकणे नव्हे. तर एवढा सोपा क्वेश्चन असून सुद्धा 2 म्हणून दुसरा गोला रंगवले तर तुम्ही रंगणार आहातच. क्लिअर, मग समजलं, म्हणून ते लक्षात ठेवायचा. 2 म्हणजे 2 कुठे आहे, ऑप्शन 4 मध्ये आहे, म्हणून डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. देन आता बघा, या टाईपचा जर क्वेश्चन जर आपण जर इथं विचार जर केला, मधु आणि शोभा हे नाट्यलेखन आणि कम्प्युटर सायन्स मध्ये चांगले आहेत, अंजली आणि मधु हे कम्प्युटर सायन्स व भौतिकशास्त्र चांगले आहेत, अशा पद्धतीचा जर क्वेश्चन असेल तर घटक कोणकोणते आहे आणि व्यक्ती कोण कोण आहे, एक घटक आणि देन त्याच्यानंतरचा तुमचा कोण आणि व्यक्ती, या पद्धतीने राहणार. व्यक्ती कोण कोण आणि घटक कोण कोण. घटक कोणकोणते आहे, तुमचा नाट्यलेखन एक आहे, नाट्यलेखन, आणि देन त्याच्यानंतरचा पुढं कम्प्युटर, देन त्याच्यानंतरचा
भौतिकशास्त्र, इतिहास आणि गणित. ओके दे. मग व्यक्ती कोण कोण आहे यार? व्यक्ती बघा इथे मधु, शोभा, मधु, शोभा आणि कोण आहे नंतरचा अंजली, अंजली देन. पुढे जर विचार जर केला अंजली, पूनम, पूनम देन त्यानंतरचा नंतरचा निशा. अशा पद्धतीने हे व्यक्ती आहेत. पुन्हा कोणी सुटला आहे का नाही तर बघून घेऊ आपण. तर आता टिक मेथडनं आपण इथं विचार करू. नाट्यलेखनमध्ये कोण? नाट्यलेखन आणि कम्प्युटरमध्ये मधु, मधु, मधु आणि शोभा. नाट्यलेखनमध्ये आणि कम्प्युटरमध्ये दोघांमध्ये आपण टिक करूया. देन त्याच्यामध्ये अंजली व मधु, अंजली व मधु हे कशामध्ये? कम्प्युटर आणि भौतिकशास्त्र. कम्प्युटर, हा कम्प्युटर आणि भौतिकशास्त्र. कोण? मधु. इथं मधु येणार आणि इथं अंजली आणि मधु. इथं बघा अंजली आणि मधु. ठीक आहे. भौतिक कम्प्युटर आणि कम्प्युटर म्हटल्यानंतर ही सुद्धा कम्प्युटर मध्ये येणार. दे मग आता भौतिक चांगले आहेत. अंजली, पूनम आणि निशा. अंजली, पूनम आणि निशा हे भौतिकशास्त्र व इतिहासात. भौतिकशास्त्र व इतिहासात. भौतिकशास्त्र म्हटलं तर 1 2 आणि देन त्याच्यानंतर इतिहासात. इतिहासात म्हटलं तर इथे, इथे आणि इथे या पद्धतीने आहे. दे नंतर काय म्हणतात? निशा आणि अंजली. निशा आणि अंजली कुठं आहे? निशा आणि अंजली कशात? भौतिकशास्त्र आणि गणितात. भौतिकशास्त्र आणि गणितात. हे गणित आणि एक भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र कुठं आहे? भौतिकशास्त्रामध्ये ऑलरेडी आहेत निशा आणि अंजली. ठीक आहे, आपण भरलेलं आहे. पूनम आणि शोभा इतिहासात. पूनम आणि शोभा इतिहासात. इतिहासात पूनम, शोभा. पूनम आणि शोभा इतिहासात. आणि देन त्याच्यानंतर नाट्यलेखनात. नाट्यलेखनात म्हटलं तर कोण? पूनम. पूनम नाट्यलेखनात आणि देन त्याच्यानंतर झालं क्लिअर. देन पुढं म्हणताय इतिहास आणि नाट्यलेखनात. पूनम आणि शोभा. पूनम आणि शोभा नाट्यलेखनात होतं. देन कम्प्युटर सायन्स, इतिहास, कम्प्युटर. हा आता बघा हा महत्वाचा पॉईंट. कम्प्युटर सायन्स, इतिहास आणि नाट्यलेखन. कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर सायन्स आणि नाट्यलेखन आणि इतिहास यांच्यामध्ये तुमचं आता बघा इथं शोभाचं आपण काही सोडलं आहे. हा शोभा इतिहासात तुमचा आहे तिथे. ठीक आहे. पूनम आणि शोभा इतिहासात आहे म्हटलं तर इतिहास म्हटलं तर इथं येणार तुमचं. आणि ते शोभा भौतिकशास्त्रामध्ये आहे. तर सर्वांमध्ये प्रावीण्य असणारी कोणती तुमची? देन शोभा म्हटलं कम्प्युटर सायन्स आणि इतिहास आणि नाट्यलेखन या तिन्ही मध्ये प्रावीण्य असणारी कोण? शोभा. तर या पद्धतीने बाकीचे इथं नाहीये. तर शोभा त्या तिन्ही मध्ये आहे म्हणून कोणता येणार? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. हे टिक क्रॉस मेथड तिथे मेंटेन करायचा होता. देन त्यानंतरचा बघा हा आता इथे लक्षात घ्या क्वेश्चन नंबर हा 26 वाला जो आहे तर त्यामध्ये आपण कशा पद्धतीने याला टॅकल करणार आहे. बघा प्लस म्हणजे भागाकार आणि मायनस म्हणजे गुणाकार अशा पद्धतीने. तर आपण डायरेक्टली इथं मेंटेन करूया. प्लस म्हणजे काय? भागाकार. देन त्याच्यानंतर गुणाकार म्हणजे काय होते? प्लस. आणि भागाकार म्हणजे काय होते? मायनस. आणि देन मायनस म्हणजे काय होते? गुणाकार. आणि देन त्याच्यानंतर प्लस म्हणजे काय होते? भागाकार. अशा पद्धतीने आहे. तर आपण याला सोडवू. 72 डिवायडेड बाय 8 प्लस 9 मायनस 3 गुणिला 16 आणि भागीला 4. तर आपण बॉडमास मेथडनं जर इथं जर भागाकार जर केलं तर 72 भागीला 8 म्हणजे 9, 9 अधिक 9 मायनस इथं बघा इथं 4चा भाग इथं 4 वेळा म्हणजे जाणार. 4चा भाग 16 मग 4, 4 त्रिक 12 अशा पद्धतीने 9 9 18 18 मायनस 12 म्हणजे उत्तर किती होतं? 6. ऑप्शन कोणता? बी इज अ करेक्ट आन्सर असं इथे राहणार आहे. आपण आज जो की या लेक्चर थ्रू आपण पार्ट 1 इथं कंप्लीट केलेला आहे जो की गणित आणि बुद्धिमत्तेचा विश्लेषण होता. तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर पण करा. आणि जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.